नमस्कार. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचं दादा पाटील महाविद्यालय कर्जत या सभागृहामध्ये आज या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायची संधी मिळाली. आदरणीय नगरकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माननीय अंबादासजी पिसाळ साहेब, ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं ते आदरणीय सुनंदाताई. 2 दिवसापूर्वी मी जेव्हा ताईंशी फोनवरती बोलत होतो आणि ताईंनी मला विचारलं की नगरकर सरांशी तुमचं कुठल्या विषयाच्या संदर्भात डिस्कशन झालंय, काय तुम्ही बोलायचं ठरवलं. मी सांगितलं की प्राचार्यांनी मला असा असा विषय दिलाय आणि तेव्हा त्यांनी नकळत काही गोष्टींना स्पर्श केला. ते मुलांना त्यांचं शिक्षण, त्यांची दिशा, ह्या सगळ्या गोष्टी तर गरजेच्या आहेतच, पण मुलांना समाज कळतो का, समाजातले प्रश्न कळतात का, अभ्यासाच्या बरोबरीनं सामाजिक प्रश्नांची जाण त्यांना आहे का, करिअर निवडताना आपण कोणत्या गोष्टींवरती प्राधान्य दिलं पाहिजे या गोष्टींची समज मुलांमध्ये आहे का. मला वाटतं या दृष्टीनं चिंतन होणं गरजेचं आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं. मुलांना मी असं तुम्हाला काही मार्गदर्शन करायला आलेलं नाहीये की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका, पण काही गोष्टी मला तुमच्या सोबत मांडायच्यात आणि तुम्ही या वयामध्ये आहात की तुम्ही त्याचं चिंतन करू शकाल. आज तुम्ही ज्या वयामध्ये आहात हे तेच वय आहे की ज्या वयामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर मांडला. ज्ञानाला भाषेच्या मर्यादा होत्या. जे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये अडकून होतं, एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा होती, त्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांसारखा एक युवक वयाच्या 16व्या-17व्या वर्षी तत्कालीन परिस्थितीच्या विरोधात बंड पुकारतो, ज्ञानाला असणारी सगळी बंधनं झुकारून देतो, मग ते भाषेचं बंधन असेल किंवा गुरु शिष्य परंपरेचं असेल, आणि शेकडो वर्षापूर्वी ही सगळी ज्ञानाची कवाडं तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसांच्या बोली भाषेत प्राकृत मध्ये तुमच्या समोर मांडतो. हे केवढं मोठं बंड होतं. हे ते वय आहे ज्या वयात तुम्ही आज आहात की ज्या वयामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात शमशिरी दिल्या आणि केवढं मोठं स्वप्न दाखवलं. जिथे लोक बंड पुकारायला तयार नव्हते, कोणाला आव्हान द्यायला तयार नव्हते, आपण काहीतरी करू शकतो अशी भावना कुणाच्याच मनात नव्हती, आपण स्वातंत्र्यात श्वास घेऊ शकतो अशी जराशी पुसटची ही कल्पना कुणाच्या मनात यायला तयार नव्हती, तेव्हा एक मुलगा पोरासोरांच्या हातामध्ये तलवारी देऊन हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतो आणि पाहता पाहता हिंदवी स्वराज्य उभं राहतं. अशी किती उदाहरणं देता येतील. आणि इथं बसलेले जेवढे तरुण तरुणी आहेत ना, तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात. तुमच्यामध्ये भरभरून आहे. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे. काय नियम आहे? एनर्जी नव्यानं क्रिएट होते का, ती डिस्ट्रॉय होते का, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डायव्हर्ट होते, ट्रान्सफर होते. एखादा फॅन फिरताना दिसतो त्यावेळेस काय होतं, पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कुठल्या कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. एनर्जी नव्यानं क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते. तुमच्यामध्ये असणारी एनर्जी कुणी जर ठरवलं तिला आता डिलीट मारू, नाही करता येणार. पोरं बेंचवर उड्या मारतायत, चला त्यांचं उड्या मारणं बंद करायचंय, 2-4 जण बोलवा, हातपाय बांधा, नाही होणार. पोरांना सांगावं लागेल, बाळांनो बेंचवर नाही उड्या मारायच्यात ना, जरा स्टेजवर या, थोडस ताला सुराला धरून उड्या मारा. कदाचित लोक म्हणतील तुम्ही नाचताय. कुणी आरडाओरडा करताय, त्याचा आरडाओरडा तोंडात गोळा घालून नाही बंद करता येणार. त्याला सांगावं लागेल, तुला ओरडायचंय ना, हा थांब जरा सुरात, मी जरा सुरू लावतो, बघ बरोबर ओरडताय का. कुणी शिव्या घालते, त्याचं शिव्या देणं तुम्ही कसं बंद कराल. त्याला सांगावं लागेल की बाबा अशा नाही, आपण ठरवूयात ना कुठे, कधी, कशा. भारतात अजून अशी काही ठिकाणं आहेत जिथे द्याव्या लागतील, पण ते ठरवावं लागेल आणि त्याच्यासाठी थोडंसं चिंतन करावं लागेल. आणि मला खात्री आहे कुणी जर म्हणत असेल की पोरं फार बिघडली, तरुण पोराला काय राहिलं नाही, वाचत नाही, अमुक नाही, असं नाहीये. खरं तर पोरं प्रचंड संवेदनशील आहेत, फक्त त्यांच्या भावना
योग्य त्या गोष्टींसाठी हात घालता आला पाहिजे. पोरांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या गोष्टींची जाणीव करून दिली ना, भन्नाट काम करू शकतात मुलं. आणि आता ही सगळी परिस्थिती बदलवण्यासाठी आपल्याकडे कोणतं प्रभावी माध्यम आहे? तर मला वाटतं ते प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण. तुम्हाला जर तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षण सोडून दुसरा कोणताही पर्याय आपल्या समोर उपलब्ध नाही. आज आपण खेड्यापाड्यातली पोरं आहोत. आपल्याला जर बदलायचं असेल, आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल, कोणते पर्याय आपल्या समोर उभे आहेत? परवा मुंबईमध्ये रोहितदादांची भेट झाली. ते सांगत होते की मी तालुक्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भाने हे प्रयोग करतोय, मी अंगणवाडीच्या मुलांच्या संदर्भाने हे शैक्षणिक प्रयोग करतोय. आणि मला कौतुक वाटलं. मी त्यांना बोललोही की राजकारणामध्ये काम करत असताना निवडणुकांची रणधुमाळी, हार जीत, विजय, सत्ता हे सगळं चालू असतं. पण हे सगळं करत असताना एक प्रतिनिधी म्हणून शिक्षण, निसर्ग, उद्योजकता, व्यावसायिकता, तरुण, त्यांचे संस्कार या सगळ्या दृष्टीने किती लोक काम करतात. तुम्हाला असं वाटलं की अरे अंगणवाडीचा पोरगा काय मतदार नाही, पण आपण अंगणवाडीच्या पोरावर सुद्धा काम केलं पाहिजे. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणींना मला सांगणं आहे, शिक्षण सोडून आज तुमच्या समोर पर्याय नाही. हे जे कॉलेजचे 5-10 वर्ष आहेत ना, हे असे निघून जातील. आता या वयामध्ये ज्यांनी कष्ट घेतले, या वयामध्ये ज्यांनी थोडंसं शिक्षणाकडे गांभीर्यानं बघितलं, त्यांचं करिअर होऊ शकलं. आणि ज्या पोरांनी पाट्या टाकल्या, ज्या पोरांनी उन्हाळ्या करत आहे, पुढचा सगळा प्रवास पोरांनो खडतर आहे. हे वय पाय घसरण्याचं आणि हेच वय उंच भरारी घेण्याचं. या वयामध्ये उंच भरारी घ्यायची का या वयामध्ये पाय घसरू द्यायचे, हे आपलं आपण ठरवायचं. आणि माझी पोरांना तर विशेष विनंती आहे, तुम्ही आता जर करिअरकडे लक्ष दिलं नाही आणि काही जर चांगलं करू शकला नाही पुढच्या 5-10 वर्षात, तर लग्न सुद्धा होणार नाही. पुढचं द्या सोडून, आजच ती परिस्थिती आहे. कोणत्याही गावात जा, 30 ते 35 वयोगटातली किमान 5-50 पेंडिंग आहेत. बघा, पुरींना हसायला. सोलापूरमध्ये लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला 2 महिन्यापूर्वी. कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जमवायचे? लाथ मारील तिथून पाणी काढायला अशी ताकद तुमची असली पाहिजे. पण आम्ही या वयामध्ये आमच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही. आमच्याकडे तर एक जण आहे गावाकडं, लग्नच जमेना, 35 वय झाले. त्याचा आश्रयाला मित्र लय भारी भेटते. त्याचा मित्र म्हटला, तू टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढवून सांगायचं. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं, पगार किती? बरं, यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले, तुझ्याकडे बघून तर वाटत नाही एवढा पगार असेल. हे म्हणते नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. तुम्ही किती दिवस फसवणार आहात? आणि माझा दावा आहे, आतापर्यंत अजून तर थोडंफार बरं आहे. पोरांनो, तुम्ही जर सिरियसली जर अभ्यासाकडे बघितलं नाही, करिअरकडे बघितलं नाही, या पोरी उद्या कोण कलेक्टर असेल, कोण सीओ असेल, कोण उद्योगात, कोण व्यवसायात, कोण व्यापारात, कोण कुठे काय 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 कधीतरी सुट्टीला येतील कर्जतला. मग एकमेकीला फोन करतील, चल रे जरा ते नगरला जाऊन येऊ. मग मैत्रिणी विचारेल, नगरला काय? नाही, ते मुलाचे वडील 2-3 महिने झाले फोन करतायत, मुलगा बघून जा, मुलगा बघून. ह्या 5-6 जणी अशी गाडी. तुम्ही काळजी करू नका, त्या किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहे. फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता, इथून पुढे तुमच्याकडे असणार आहे. त्या येणार अशी गाडी बिडी घेऊन, आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार, आपण आरशाच्या पुढे एक करून उभं राहायचं, त्या सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार, आपण चहात पोहे घेऊन जायचे. ते डोळ्या घालून विचारणार, अरे स्वयंपाक जमतो का? मला वाटतं ही सुद्धा कौशल्य हल्ली पोरांना असली पाहिजे. विनोदाचा भाग सोडा, पण मला सांगायचंय की पोरांनो, गांभीर्यानं तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे बघा. आमची पोरं पण हुशार आहे. आता मला सांगा, तुम्ही कॉलेजची मुलं, तुमची उंची वडिलांच्या खांद्याला आली की नाही? वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली. जोपर्यंत तुम्ही लहान होता, 3री 4थी 5वी पर्यंत, चुकलं तर वडील रागवत होते, पटकन चापट मारत होते. पोरगा एकदा कॉलेजला आला, पोराची उंची बापाच्या खांद्याला आली आणि बापाची चप्पल एकदा पोराच्या पायाला आली ना, मग बाप रागवत नाही, बाप चिडत नाही. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा पोरांना तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. काय अपेक्षा असते वडिलांची?
वडिलांची अपेक्षा अशी नाहीये की पोरांनी लाखो रुपये आणावेत आणि महिन्याला माझ्या हातात आणून द्यावेत. वडिलांची इतकीच अपेक्षा असते पोरांनी त्यांच्या पायावरती उभं राहावं, त्यांचा चांगला संसार करावा आणि एक दिवस असा यावा की पोरांनी आई बापाची नावं पुसावीत. मी घालवावीत नाही म्हणत, पुसावीत. कोणत्या अर्थानं? आतापर्यंत तुमची ओळख काय? ते अमुक अमुक साहेब आहेत ना, त्यांचा मुलगा आहे बरं का, ते अमुक अमुक मॅडम आहेत ना, त्यांची मुलगी आहे बरं काही. आतापर्यंत तुमची ओळख ही तुमच्या आई वडिलांच्या नावांनी. पण एक दिवस असा आला पाहिजे, तुम्ही इतकं मोठं झालं पाहिजे, तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. आणि याच्यापेक्षा दुसरा अभिमान कोणता असतो? अरे तुमच्यापैकी कोण कलेक्टर झाला, लोक काय म्हणतील, ते कलेक्टर साहेब आहेत ना, त्यांची आई बरं का, ते डॉक्टर मॅडम आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं काय, ते तहसीलदार मॅडम आहेत ना, त्यांची आई बरं काय, ते आमदार साहेब आहेत ना, त्यांची आई बरं काय. हे जेव्हा होतं ना, याच्यापेक्षा काय आनंदाची गोष्ट असते आई वडिलांच्या आयुष्यात. आणि म्हणून पाट्या न टाकता झोकून द्या करिअरसाठी स्वतःला. ठरवा तुम्हाला काय करायचं. मी म्हणत नाही 24 तास तुम्ही अभ्यास करा. मी खूप दिवसांनी नगरकर सर या कॉलेजला आलो, काय रूप बदलून गेले सगळ्या कॉलेज. मी हे सुंदर ऑडिटोरियम बघितलं, ताईंना म्हटलं नशिबान पोर आहे की काय सुंदर सभागृह आहे. इथे छान नाट्य झाली पाहिजे, चांगली गाणी, चांगले कलाकार इथं तयार झाले पाहिजे, चांगली व्याख्यानं झाली पाहिजेत. एवढं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर. ताई मला सांगत होत्या की पवार साहेबांसमोर प्रस्ताव मांडला आणि साहेबांनी इतकं सुंदर सभागृह. हे तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही तुमचे जे प्राध्यापक मंडळी शिकले त्यांना विचारा की त्यांच्या काळामध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर होतं, काय सुविधा होत्या. मी पुण्यात शिकायला गेलो ताई, नगरवरनं जेवणाचा डबा पुण्यात येत होता. 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला जेवणाचा डबा यायचा. 9:30 वाजता जर शिवाजीनगरच्या स्टँडला जेवणाचा डबा येत होता, 6च्या गाडीनं नगरहून आईनं दिला असेल. 6 वाजता जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात मी चुटकूर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही. आई पहाटे उठून आपल्यासाठी तयार करून पाठवते. आणि डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके नगरला यायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे. काय मजा होती. साधनं नव्हती, फार इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. आता तुम्ही किती नशिबवान आहात, किती वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात. मला वाटतं ह्या सुविधा तुम्हाला ज्या दिल्या जात आहेत ना, या सुविधांचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. हे 4-6 वर्ष केवळ आणि केवळ मार्कांच्या मागे लागू नका. आपल्या डोक्यात एकच आहे, एवढे मार्क मिळाले पाहिजे, इथे नंबर आला पाहिजे, या कोर्सला ऍडमिशन घेतलं पाहिजे, एवढं पॅकेज मिळालं पाहिजे. हे लक्षात घ्या, केवळ पॅकेज आणि उदरनिर्वाह हा शिक्षणाचा महत्वाचा भाग नाहीये. ही प्राथमिक गोष्ट आहे. उदरनिर्वाह, पॅकेज, अमुक तमुक ही शिक्षणातली अतिशय प्राथमिक गोष्ट आहे. पण शिक्षणातनं तुम्ही स्वाभिमानी होता का? शिक्षणातनं तुम्ही स्वावलंबी होता का? शिक्षणातनं तुम्हाला समाजातले प्रश्न तुम्हाला समजतात का? हे लांबचं सोडा. तुमचं जगणं समृद्ध करण्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आणि संस्कार तुम्ही शिक्षणातनं आत्मसात करता का? या बाजूने तुम्ही शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. पण आम्ही फक्त डोक्यात आहे पॅकेज, अमुक अमुक मार्क. सायन्सची पोरं हल्ली दुर्दैव प्रॅक्टिकल पण करत नाही. 11वी-12वीला कुठल्या तरी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, प्रॅक्टिकल बिक्टिकल काही करायचे नाही. ऍडमिशन फक्त नावाला असतं, क्लासेस जॉईन करायचे, अमुक एखादी एक्झाम क्रॅक करायची. आणि याच्यात फक्त त्या पोरांची चूक आहे असं नाही, पालकही तितकेच जबाबदार आहेत. पालक हंटर घेऊनच मागे, काही कर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं पाहिजे, काही कर मेडिकलला गेलं पाहिजे. अरे प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे विकनेस वेगळे आहेत, प्रत्येकाची आजूबाजूची परिस्थिती वेगळी आहे. कुणीतरी मेडिकलला गेलंय म्हणून यांना मेडिकलला जायचं, कुणीतरी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय म्हणून मला इंजिनिअरिंगला जायचं. हा, त्यांना दिशा दाखवा, स्कोप कशाला आहे ते जरा समजावून सांगा, त्यांच्या आजूबाजूला पोषक वातावरण निर्माण करा. पण हंटर घेऊन पोरांच्या मागे लागणं आणि तेच बिंबवणं, ट्रेंड बदलतायत तसे आम्ही मागे लागलो. साहेब एक काळ डीएडचा जमाना होता. काय अवस्था होती डीएड कॉलेजेसची. डीएडला नंबर लागणं म्हणजे त्याचं करिअर झालं म्हणून समजायचं. बरं सेंट्रलाइज फॉर्म नव्हते, तिथे जाऊन फॉर्म भरायला लागायचे. आणि दोघं नवरा बायको तर जिल्हा परिषदच्या शाळेवर रुजू झाले, परत त्यांनी मागं वळूनच बघायचं नाही. आज डीएड कॉलेजेसची अवस्था काय. डीएडचा स्कोप संपल्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि कुणी विचारलं ना इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी घेऊन सोडलं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. कोविड नंतर प्रत्येक आई बापाला वाटायला लागलंय पोरांना मेडिकललाच गेलं पाहिजे.
नाही भारतात नंबर लागला तर म्हणताय रशियात जाऊ द्या, तिथून कर. आणि त्यांच्या पालकांच्या डोक्यात फिक्स आहे, पोराला एमबीबीएस करायला लावायचं, त्याला मुलगी एमबीबीएस झालेली बघायची, दोघांनी मिळून हॉस्पिटल टाकायचं आणि नंतर मेवण्याला मेडिकल टाकून द्यायचं. ते मेवण्याला द्यावं लागतं, ते अलिखित नियम आहे. हे असलं काहीतरी आम्ही पोरांच्या मनावर बिंबवत चाललोय. 11व्या वर्षी चायनामध्ये एक मुलगी बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर होते आणि पत्रकार तिला विचारतात तुझी आवड काय. मुलींनो, जी मुलगी बुद्धिबळात ग्रँड मास्टर आहे तिची आवड काय असेल? बुद्धिबळ. तिनं सांगितलं अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांना वाटलं अभ्यास पण बुद्धिबळाचाच करत असेल. तिला विचारलं तू अभ्यास कशाचा करते? तिने सांगितलं वेगवेगळ्या राष्ट्रांमधले हितसंबंध, परराष्ट्र धोरण याचा मी अभ्यास करते. या मुला मुलींच्या लाईन किती क्लिअर आहेत. आमच्या अभ्यासाच्या जागा कोणत्या, आमचे छंद कोणते, आमचे कौशल्य कोणते. आम्हाला वाटतं पोरगं मैदानावर खेळताना IPL लाच गेलं पाहिजे. सगळेच कसे जातील? मग सगळे जाणार नाहीत म्हणून मैदानावर कुणी खेळायचंच नाही का? आपल्या करिअरच्या जागा वेगळ्या, छंद वेगळे, जगण्या समृद्ध करण्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य वेगळी. पण या सगळ्यांची इतकी घालमेल पालक आम्ही सगळ्यांनी मिळून पोरांच्या मनावरती केली आहे. त्यातून मुलांना एक चांगलं समृद्ध आयुष्य जगता यावं याच्यासाठी एक वेगळा विचार आम्ही देणार आहोत की नाही. पोरांना आमच्याकडे एक सर्कस आहे आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालतात. एक पोरग एक दिवशी त्या सर्कसच्या मॅनेजरकडे आलं आणि येताना एक छोटं कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटलं साहेब हे वाघ सिंह किती दिवस दाखवता, उद्या हे पिल्लू दाखवा म्हटलं पहिल्याच प्रयोगात. सर्कसचा मॅनेजर म्हटला लोक वाघ सिंह बघायला येतात, हे पिल्लू कोण बघल? अहो म्हटलं हे पिल्लू विशेष पिल्लू आहे. म्हणले काय विशेष आहे? म्हटले ते सुंदर पियानो वाजवत. त्या पोरानं बागेतनं पियानो काढला, त्या पिल्लासमोर ठेवला, ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हटला उद्या वाघ नाही, सिंह नाही, हत्ती नाही, काय नाही, उद्या पहिला प्रयोग आहे पिल्लाचा. दोघांमध्ये संवाद सुरूच होता. तेवढ्यात एक मोठं कुत्र हॉलमध्ये आलं. पिल्लाला दातात उचललं, रागात अशी त्या पियानोवरती लात मारली आणि पिल्लाला उचलून हॉलच्या बाहेर निघून गेले. सर्कसच्या मॅनेजरने त्या पोराला विचारलं हे कोण आहे आणि एवढा राग का? त्या पोरानं सांगितलं ये इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती. आपल्याकडे नियम आहे, ज्याला डॉक्टर व्हायचे त्याने पियानो वाजवायचा नाही, ज्याला पियानो वाजवता येते त्याने डॉक्टर व्हायचं नाही. आपण का गफलत करतोय? मी कॉलेजला गेलो, आमच्या सरांनी आम्हाला एक कन्सेप्ट शिकवला होता, तुम्हालाही असेल, सॉट अनालिसिस. S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, फायनली T फॉर थ्रेट्स. तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे, तुमच्यामध्ये काय विकनेस आहे, आपल्याला ओळखता यायला नको. मला सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले भाषण कर मी 2 तास बोलेल, पण तुम्ही जर मला म्हटलात नाही तुम्ही आता पुण्याहून आलाय, जाता जाता कॉलेजमध्ये कधी कुस्ती करून जा, तो आपला प्रांत नाही. प्रत्येकाचे स्किल, प्रत्येकाची कौशल्य, प्रत्येकाच्या स्ट्रेंथ ह्या वेगवेगळ्या आहेत. मग आपण का शोधायचं नाही की आमच्यामध्ये नेमकं काय चांगलं आहे? ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातल्या स्ट्रेंथ विकनेस समजल्या ना त्या दिवशी असा करिअरचा पाथ, असा रस्ता तुम्हाला सरळ नजरेसमोर दिसेल. फक्त त्याच्यासाठी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर, इतकी छान लायब्ररी, जा लायब्ररीमध्ये जर सिलेबसच्या पलीकडे जाऊन वाचा. तुम्ही सायन्सला, कॉमर्सला, आर्ट्सला, तुमच्या वयातली तुम्ही जे काही शिकताय त्या स्ट्रीम मधली जगभरातली पोरं काय शिकतायत. तुमची कॉम्पिटिशन कर्जतन, श्रीगोंदा, राहतान, नगर, पुणे इथपर्यंत मर्यादित नाहीये. जगभरातली 26-27 विद्यापीठ आता यावर्षी भारतात येऊ बघतायत. तंत्रज्ञान बदलत आहे, शिक्षणाच्या प्रणाली बदलत आहेत. या बदलत्या प्रणालीनुसार आम्ही बदलणार आहोत की नाही? आणि ते बदल जर आपण स्वीकारले नाही आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. मी राहुरी कृषी विद्यापीठाला आता मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून काम बघतो. आता राहुरी कृषी विद्यापीठाने ड्रोन टेक्नॉलॉजी आणली आहे. आम्ही परवा त्याचा प्रयोगही, त्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. बदललं पाहिजे. मला माहित नाही की ते लगेचच्या लगेच सगळे शेतकरी ते टेक्नॉलॉजीचा वापर करतील, पण किमान काहीतरी संशोधन केलं पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे. 400 लोक सुरुवात करतील. पाणी हे पाटाला द्यायचं नसतं तर पिकाला द्यायचं असतं हे कळायला 70 वर्ष गेली. आपण 60-70 वर्ष पाटालाच पाणी, झुळझुळ, गाणी विणी, त्याच्यावर किती पिक्चर. 70 वर्षानंतर आम्हाला कळलं की ते पिकाला द्यायचं असतंय. मग ड्रीप टेक्नॉलॉजी, अमुक तमुक हे सगळं नंतर पुढे आलं. आता आमचं ते परवा प्रेझेंटेशन झालं. आम्ही आता स्वप्न बघतोय की आमचा शेतकरी बांधावा बसला पाहिजे.
त्यानं हातात रिमोट घेतला पाहिजे, रिमोटनं त्यानं फवारा केला पाहिजे सगळ्या शेतामध्ये. किती दिवस ते खांद्यावर टाकायचं काय? आणि नुसती फवारणीच नाही, त्या ड्रोननं कांद्याची गोणी सुद्धा बांधावरून दुसऱ्यात दिली पाहिजे. का बदलायचं नाही? एवढंसं इस्रायल कुठल्या कुठे निघून गेलं. पाण्याच्या थेंबाचा वापर करायचा हे त्यांना कळलं. आम्ही जे शिकतोय ते केवळ फॉर्मॅलिटी म्हणून शिकतोय का? केवळ औपचारिकता म्हणून शिकतोय का? बीएससी ऍग्री झालेल्या पोराला वाटलं पाहिजे माझा बाप माझा आजा आयुष्यभर शेती करत आला, मी ऍग्री क्रॉस आहे, मी काहीतरी शिकलोय, 4-10 वर्ष मी इथं घातलेली आहे, मी काहीतरी त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करेल, काहीतरी माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये बदल झाला पाहिजे. तुमच्यापैकी तुम्ही सायन्स स्टुडंट आहे, तुम्हाला वाटलं पाहिजे की मी संशोधनात आलं पाहिजे. 5-6 महिने झाले असतील मी चेंबूरला बाबा इन्स्टिट्यूट आहे, डॉक्टर होमी बाबा इन्स्टिट्यूट, मी तिथे व्याख्यानाला गेलो होतो. सगळे सायंटिस्ट होते. साहेब तिथं आलेली जी मुलं शिकतात ऍज अ सायंटिस्ट म्हणून तिथे काम करतात, मला बोटावर मोजण्या इतकी पोरं सुद्धा महाराष्ट्रातली सापडली नाही. मोस्टली सगळी पोरं पश्चिम बंगाल वगैरे तिकडनं आलेली आहेत. आपल्या पोरांना कदाचित माहीत सुद्धा नाही की अरे बाबा इन्स्टिट्यूटची एखादी एक्झाम असते, ती आपण दिल्यानंतर ऍज अ सायंटिस्ट म्हणून आपण तिथे काम करू शकतो, तिथे आपल्याला ऍडमिशन घेऊ शकतो, त्यांची स्वतंत्र एक एक्झाम आहे. का आम्ही असं डोळे विस्फारून जगाकडे बघत नाही? आम्ही पाहिलं पाहिजे बदलत्या तंत्रज्ञानानुसार आम्ही सुद्धा बदललं पाहिजे. आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार तुम्ही बदलला नाही तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? सोनी. सोनी. आता कोडॅक आहे का बाजारात? नाही. आता मोस्टली सोनी, पॅनासॉनिक, निकॉन. आता कोडॅक नाहीये. आणि एक जमाना फक्त कोडॅकचा होता. तुम्ही हे सगळे शिक्षक आहेत ना, यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा. तुमच्या वेळेस दुसरा होता का कॅमेरा? फक्त कोडॅक. आणि त्यात 36च फोटो निघायचे. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरा जर फोटोग्राफरला विचारलं ना त्या अल्बमचं कसं, 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. ते इतकं भाव खाणार तेव्हा ते फोटो व्हायला दिले. कोणत्या नदीवर जात होतो आता कोडॅक औषधाला सापडत नाही. का नाही? डिजिटल टेक्नॉलॉजी कोडॅकनं स्वीकारली नाही, कोडॅक टिकू शकलं नाही. मी जेव्हा कॉलेजला होतो आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पहिला फोन सर कोणत्या कंपनीचा घेतला होता? नोकिया 3310, 1100, 1600, जरा जास्त पैसे असले तर 2600. याच्यापेक्षा नोकिया सोडून दुसरा फोन नव्हता बाजारामध्ये. मोनोपोली होती नोकियाची. आता आहे का नोकिया? का नाही? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियाने स्वीकारली नाही, नोकिया नाही टिकू शकलं बाजारामध्ये. बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदला. तंत्रज्ञान बदलतंय, जाहिरातीच्या प्रणाली बदलतात. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे माझा पोरगा असा 15 रुपयासारखा खणखणीत वाजला पाहिजे. आपल्याला आपलं नाणं असं वाजून विकता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ती कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजे. रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यायचा असा हातावर हात मार, ओ डॅम इट. आणि मध्येच एक जाहिरात लागायची. तुमची पाठ नसेल पण माझ्या वयाचे जेवढे शिक्षक इथं आहेत ना आमच्या सगळ्यांची जाहिरात पाठ आहे. लाईफ बॉय है जहा, हे बघा हे सरांनी सांगितलं, तंदुरुस्ती है वहा. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये मला वाटतं तुम्ही स्पोर्ट टीचर होता. लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची विशेष क्रेज नव्हती. भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयला फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली. आणि कुणी विचारायचं लाईफ बॉयला फुटबॉल खेळणार? त्यांची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण नव्हती म्हणत, लाईफ बॉय म्हणायची. एवढा रुबाब होता लाईफ बॉयचा. पण त्यानंतर लक्ष आलं. टिकवण्यासाठी फार कष्ट झालं. लक्ष आला. इकडे राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. आता लाईफ बॉयला कळलं आता जर बाजारात टिकायचं असेल फुटबॉल खेळणारी पोरं उपयोगाची नाही. आपली कॉम्पिटिशन करिश्मा कपूर सोबत आहे. लाल रंगाचा ठोकळा साबण त्यांनी बाजूला केला आणि गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफ बॉय गोल्ड नावाचा. आता त्याची जाहिरात कोण करत होतं? त्याची जाहिरात कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड नाव गोल करून.
या कंपन्यांना कळलं आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्याला बदल करायला. आणि पोरांनो मला सांगा, कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविड मध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविड मध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि सर मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठे असते काय माहिती, ते दिवाळीला तिथे ते वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा मोती साबणानं आंघोळ करायची. त्याला ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ते करू दे, आपलं मार्केट गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं. मार्केट समजलं पाहिजे, काय लागतंय मार्केटमध्ये. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि हे सगळ्यात जगाला कळलंय. चायनाला कळलं भारतात आणून काय विकायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना जे जे लागतंय सगळं प्रोडक्शन चायना करते. जपानला कळलंय भारतात आणून काय द्यायचं, अमेरिकेला कळतंय भारतातल्या मार्केटमध्ये काय लागतं. पण भारतीयांना अजून समजत नाहीये की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण ती वापरली पाहिजे. आणि म्हणून आम्ही उद्योजकता, व्यावसायिकता, व्यापार, मी मगाशी सरांना विचारलं की तुम्ही वेगवेगळ्या इनोव्हेशन मुलांमध्ये यावं याच्यासाठी आता एक उपक्रम राबवला. ही कल्पकता, या कल्पकतेला विकास याच्यासाठी चालना द्यायला हवी. का वाटत नाही उद्योगात, व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये यावं आपण? काय परिस्थिती होती दुबईची 84-85 पर्यंत? दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते, पण ते पैसे त्यांनी इतके प्रॉपर वेने युटिलाइज केले. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई, पर्यटनाच्या बाबतीत दुबई. आता मार्च एप्रिल मध्ये मागच्या बिझनेस एक्सपो झाला दुबईमध्ये. दुबई आता नवनवीन इंटेलेक्च्युअल चांगल्या लोकांना गोल्ड व्हिसा देते, त्यांना सांगतायत या दुबईत राहा, आम्ही तुम्हाला चांगल्या फॅसिलिटीज देऊ. तेलाचे आलेले पैसे इतके प्रॉपर वेने युटिलाइज केले, आज दुबई कुठच्या कुठे निघून गेलं. मग ते उद्योजकतेमध्ये असेल किंवा व्यावसायिकतेमध्ये असेल किंवा पर्यटनाच्या क्षेत्रात असेल. मग का आम्ही असे उद्योग व्यवसायाचे स्वप्न बघायचे नाही? का कर्जत मधल्या 5-10 पोरापोरींना असं वाटू नये की चला आपण पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणारी एखादी संस्था करूयात. जगभरातली लोक कर्जत मध्ये आली पाहिजे, त्यांनी अमुक एखाद्या इथं किल्ल्याला गेलं पाहिजे, इथं बारामतीला गेलं पाहिजे, त्यांनी अमुक एखाद्या गोष्टीला व्हिजिट केली पाहिजे. का आम्ही अशी स्वप्न बघायचे? मी जेजुरीला गेलो होतो पोरांना आणि 2-4 पोरं पुरी तिथे फोटो काढत होते. मी म्हटलं काय करता रे फोटो काढून? त्यातला एक पोरगा मला म्हटला दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणून करणार काय नाही म्हणला, खालून वर गडावताना पाय पाय घेऊन आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही? बरोबर. मला हेवा वाटतो की जी मुलं चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात, थोडीशी दृष्टी विस्तारा. मार्क अमुक विषयाला एवढे मार्क, तमुक विषयाला तेवढे मार्क, परीक्षा आल्या का रात्र रात्र जागायचं, सरांच्या मागे लागायचं, IMP क्वेश्चन सांगा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा, मग छोट्या छोट्या पॉकेट सिरीज, मग सगळी मार्कांची बेरीज वजाबाकी. इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू. परवा 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे? मी म्हणलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळं कसं मार्कांसाठी असेल? जर मार्कांच्या पलीकडे जाऊन आम्ही आमच्या अभ्यासाकडे बघणार आहोत की पोरांना अभ्यास सुद्धा ना, मी म्हणे मार्क कमी पडतील. एखाद्या पोराला मार्काचं, तुम्ही मार्क मिळवण्यासाठी अपेक्षित असणारं तंत्र कौशल्य जरूर आत्मसात करा, पण मजा घ्या ना त्या अभ्यासाची. मराठीतनं ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठी बोलता येणार, हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी लिहिता येणार, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या पोरांविषयी न बोललेलं बरं, कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेतून डीडी काढता येत नाही. चला परिस्थिती बदलवण्यासाठी थोडे तर प्रयत्न करू. ठरूयात की आम्हाला नेमकं काय करायचं. मराठीतला एखादा धडा वाचताय ना, त्या लेखकासोबत तुमची मैत्री झाली पाहिजे. हिंदीतली एखादी कविता अभ्यासताय ना,
त्या कवीसोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत. इतिहास अभ्यासताय ना, त्या इतिहासाच्या पात्रांसोबत तुम्ही संवाद साधला पाहिजे. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर दिसले पाहिजेत. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्ट सोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत. गणित सोडवताय ना, आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत. इतकं एकरूप तुम्ही अभ्यासासोबत झालं पाहिजे. पण आम्ही रेफरन्स बुक रेफर करणार नाही, लॅबोरेटरीमध्ये जाऊन प्रयोग करणार नाही, मैदानावर जाऊन खेळणार नाही. आणि त्या पोरांची चूक नाही. पोरगं प्रयोग करायला गेलं तर आम्ही सांगतो चंचू पात्र ठेव, खुटतंय, आपल्याकडे तेवढंच आहे, लिटमस पेपर संपला तर परत नाही. कसे सायंटिस्ट जन्माले? प्रयोगाचे मार्ग जर तोंड बघून मिळणार असतील तर कसे पोरं तर प्रयोग करतील? पोरांनी प्रयोगशाळेत गेलं पाहिजे, प्रयोग केले पाहिजेत. मला कौतुक वाटतं. मला सर सांगत होते दरवर्षी परेडला इथली 5-10 पोरं इथली असतात. इथलं NSS स्ट्रॉंग आहे, इथली NCC स्ट्रॉंग आहे, इथं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. पोरं केवळ आणि केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही. आपण फक्त पोरांची गुणवत्ता मोजायचं एकच एकक आपल्याला माहित आहे आणि ते म्हणजे त्यांची गुणपत्रिकेची सूज. मग 99%, 100%, 99%, 90% पडले तरी आई बापाला आनंद नाही. 89% मार्क मिळवलेले 2 आई बाप सुतत पडल्यासारखं तोंड करून बसले होते. म्हणलं काय झालं? म्हणले पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हणलं झालं काय? म्हणले कालच निकाल लागला. अहो म्हटलं मग किती मार्क? सांगण्यासारखे सुद्धा नाही. म्हणलं काय तर आकडा असेल? ते म्हणले काय 89 पॉईंट समथिंग काहीतरी आहेत म्हटले. त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख. बरं मग मी नंतर त्या दोघांवर बायकोला विचारलं तुम्हाला 10वीत किती होते? त्या दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना टेन्शन याचं होतं पोराला 90 मिळू शकले नाही. मार्कांच्या थोडंसं पलीकडे जाऊया. मार्क जरूर मिळवा, मी म्हणत नाही मार्क मिळू नका, मार्क मिळवा, पण शिक्षणाचा आनंद आम्ही घेतो का? मैदानावर गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे. सर मला सांगत होते की माझा मुलगा नॅशनल लेवलला कुस्तीमध्ये खेळला, आता परत चांगल्या ठिकाणी जॉब करतोय. असं आहे का की तुम्ही स्पोर्टमध्ये आलात म्हणजे तुम्हाला इकडे संधी मिळणार नाही किंवा इकडेच फक्त राहिलात तुम्ही स्पोर्टमध्ये काही करायचं नाही? आपण खेळलं पाहिजे, मैदानावर गेलं पाहिजे. पुणे जे विद्येचं माहेरघर समजलं जातं. आता महिनाभरापूर्वी पोलिसांनी कारवाई केली, 2500 किलो ड्रग्ज पुण्यामध्ये सापडलं. आता पालिकेचे आयुक्त भोसले साहेब आयुक्त तिथे, पूर्वी नगरला आमच्याकडे कलेक्टर होते. आता कारवाई केली कोरेगाव पार्क वगैरे भागांमध्ये, सगळे पब बीप सगळे तोडून टाकले. म्हणजे कुठे घेऊन चाललोय आपण? बरं पुण्यात शिकायला येणारी पोरं कुठली आहेत? ही नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, इकडून तिकडून खेड्यापाड्यातून पोरं पुण्यात शिकायला येतात. आपण कुणाच्या संगतीमध्ये आहोत? आपण कुणासोबत राहतो? पोरांनो संगत चांगली ठेवा. तुमची संगत ठरवते की तुम्ही नेमकं कोणती दिशा तुम्हाला मिळणार आहे. 5-10 पोरं एकत्र बसला तुमच्या गप्पांचे विषय काय असतात याच्यावरून तुमचं भविष्य ठरणार आहे. कधीतरी एकत्र आल्यानंतर तुम्ही कोणत्या विषयांवरती गप्पा मारता? या पिक्चरचा किती गल्ला झाला, या हिरोईनचं काय चाललंय, त्या हिरो, चला ठीक आहे, हे काय वाईट नाही. तुम्ही त्याच्यावरती कलाक्षेत्रात असाल तर काही सकारात्मक गोष्टींवरती चर्चा जरूर केली पाहिजे. पण आमच्या गप्पांचे मुद्दे काय आहेत याच्यावरती आमचं भविष्य आणि याच्यावरती आमची जडणघडण ठरणार आहे. कधी वर्तमानपत्र आपण वाचतो? वाचलं तरी पहिल्या हेडलाईन, मागच्या पानावरच्या 2-4 गोष्टी, पोरींकडनं रेसिपी, पोरांकडनं राशी भविष्य, आणि याच्यावरनं मग आम्ही अरे वर्तमानपत्र वाचली पाहिजेत, अग्रलेख वाचले पाहिजेत, अग्रलेखांवरती तुमची चर्चा झाली पाहिजे. अरे परवाच्या त्या अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये अमुक अमुक संपादकीय लिहिलं गेलंय, काय वाटतं तुम्हाला? हे एन्काउंटर आहे, अमुक आहे, तर ह्या विषयांवरती तुम्ही किमान मतमतांतर असतील पण तुम्ही एकमेकांशी बोलायला नको. पूजा खेडकर प्रकरण परवा घडलं UPSCच्या संदर्भात, तुम्ही एकत्र येऊन याच्यावरती किमान चर्चा, यातून आपण आपल्या भविष्याची दिशा ठरवणं. समाजातल्या कोणत्याही प्रश्नांचं आम्हाला घेणं देणं नाही, ना राजकीय परिस्थितीचं घेणं देणं आहे, ना सामाजिक परिस्थितीचं घेणं आहे, ना निसर्गासंदर्भातलं घेणं देणं आहे. का आम्हाला असं वाटत नाही की परवा अमुक ठिकाणी इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली पर्यावरणाच्या संदर्भात, तिथं अमुक पेपर प्रेझेंट झाले, आपण पर्यावरणाचे पोरं आहोत, आपण अमुक एखाद्या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे. आमच्याकडे पर्यावरणाचे प्रोजेक्ट होतात आणि प्रोजेक्टच्या फाईल प्लॅस्टिकच्या असतात. इथून सुरुवात आहे. सगळं फक्त दाखवण्यासाठी, मार्कांसाठी आणि फॉर्मॅलिटी म्हणून जर करणार असू तर कसं घडेल? पोरांनो वर्तमानपत्र वाचा. नगरकर सर मी एक विनंती करेन की आपण आपल्याकडे बुक रिव्ह्यू सुरू करायला पाहिजे. असेलही कदाचित. पोरांनी चांगली पुस्तकं वाचली पाहिजे आणि ती एकमेकांसमोर प्रेझेंट केली पाहिजे. या पुस्तकात भालचंद्र नेमाडेंना असं म्हणायचं, याच्यामध्ये अच्युत गोडबोलेंना तसं म्हणायचंय, याच्यामध्ये नादो मानोरांना या कवितेमध्ये असं म्हणायचंय.
या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा व्हावी. पोरांनो, तुम्ही चांगले चित्रपट बघितले पाहिजे, चांगली गाणी ऐकली पाहिजे, चांगल्या वेब सिरीज बघितल्या पाहिजे, चांगल्या नाटकांना तुम्ही गेलं पाहिजे, चांगल्या कीर्तन प्रवचनांना गेलं पाहिजे, चांगल्या लोकांना तुम्ही भेटलं पाहिजे. कधीतरी जा बारामती ऍग्रोला जा, बघा तिथे काय शेतीच्या संदर्भानं प्रयोग होत आहेत. रोहित दादाला भेटल्यानंतर आपण सेल्फी विचारा, एवढ्या कमी वयात उद्योजकता, व्यावसायिकता कुठून आलं, कसा व्यवसाय सुरू केला, कुणी प्रेरणा दिली, कशी धडपड केली. आजूबाजूची 4 लोक जी उद्योग व्यवसाय धडपड आहेत त्यांना विचारा, कधीतरी ताईंना भेटा की तुम्ही कसं ह्या सगळ्या चळवळीमध्ये आहात. हे तुमचं इंटरॅक्शन असलं पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही सुरू कराल ना, आतून आलं पाहिजे की नाही मला हे करायचंय. चांगले चित्रपट सुद्धा बघितले पाहिजे. तुम्ही तो हा पिक्चर बघितला का रे आता, सॅम बहादूर पिक्चर किती जणांनी बघितलाय? फक्त मॅडम 2-3 शिक्षकांनीच बघितलाय. आणि ॲनिमल किती जणांनी बघितलाय? चांगले पिक्चर आलेली कळत नाही तर गेलेली कळत नाही. कोटा फॅक्टरी वेब सिरीज आहे, किती जणांनी बघितली? हा, बघितली. तुम्ही चांगले चित्रपट बघितले पाहिजे. त्या सॅम बहादूर चित्रपटात एक सीन आहे, एक शेवटचे 5 मिनिट घेतो. तो सीन असा आहे की एक सिनियर ऑफिसर तिथून चाललेला असतात आणि ज्युनियर ऑफिसर चुकून सिनियरला सॅल्यूट करत नाही. आणि मग सिनियर ऑफिसर त्या ज्युनियरला शिक्षा देतात की तू मला सॅल्यूट केला नाही, तू आता 1000 वेळा मला सॅल्यूट करायचं. आर्मीमध्ये शिस्त असते. ते बिचारा ज्युनियर ऑफिसर सिनियर ऑफिसरला 1000 वेळा सॅल्यूट करत असते. आणि तिथून सॅम बहादूर चाललेले असतात. सर मानेकशॉ, जे फील्ड मार्शल म्हणून ज्यांनी काम केलं, बांगलादेश आणि पाकिस्तानच्या फाळणीमध्ये ज्यांची महत्वाची भूमिका होती, भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका होती, सर मानेकशॉ तिथून चाललेले. आणि मानेकशॉंनी बघितलं हा ज्युनियर सिनियरला 1000 वेळा सॅल्यूट करते. त्यांनी विचारलं हे काय चाललंय प्रकार. त्यांनी सांगितलं हे ज्युनियर आहे, त्यानं मला सॅल्यूट केला नाही म्हणून मी त्याला शिक्षा दिली आहे, त्यानं मला 1000 वेळा सॅल्यूट करायचं. फील्ड मार्शल म्हटले आर्मी शिस्तीशिवाय चालत नाही. तुम्ही दिलेली पनिशमेंट अगदी योग्य आहे. त्यानं तुम्हाला सॅल्यूट केला नाही, आता त्यानं तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे. पण पुढे सर मानेकशॉ म्हटले आर्मीमध्ये दुसरा पण एक नियम आहे, म्हणे काय, सॅल्यूटचा स्वीकार सॅल्यूटनच करायचा असतो. काय जगली ही माणसं. आणि हेच मानेकशॉ जेव्हा आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, कलाम साहेब त्यांना भेटायला गेले होते. कलाम साहेब देशाचे राष्ट्रपती होते. तिथे जाऊन बसले त्या स्टूलवरती जाऊन. आणि स्टूलवरती बसल्यानंतर कलाम साहेबांनी त्यांची विचारपूस केली. जाताना मानेकशॉंना म्हटले फील्ड मार्शल तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात. तिन्ही दलांचे प्रमुख राष्ट्रपती असतात. तुमची या आर्मी हॉस्पिटल विषयी काही तक्रार आहे का? तुम्हाला काही सुविधा वगैरे काही तक्रार असेल तर नक्की सांगा. तेव्हा फील्ड मार्शल मानेकशॉ असे झोपलेले होते, आता फारसा हलताही येत नव्हतं. त्यावेळेस ते राष्ट्रपतींना म्हटले प्रेसिडेंट माझी आता एकच तक्रार आहे. म्हणे काय? देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना मी आता त्यांना उठून उभं राहून सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. तुम्ही किती उंचीवर जा, तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत असं सांगणारे कितीतरी आदर्श तुमच्या माझ्या समोर आहेत. पण आम्ही त्या आदर्शांकडे पाहत नाही. म्हणून मी म्हटलं चांगली पुस्तकं वाचा, पुस्तकांसोबत मैत्री करा. अरे त्या नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध, त्या बाजूच्या जागेमध्ये काहीतरी पेन्सिलला लिहून ठेवलं, चांगल्या वाक्यांच्या खाली अंडरलाईन करणं. मला माझ्या वडिलांनी पिसाळ साहेब मला पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलं नाही आयुष्यात. कधी कुठेही गेले तर एखादं पुस्तक घेऊन येणार. आज माझ्याकडे हजारो पुस्तकं आहेत घरात आणि आजही ते कुठेही गेले तर चांगलं पुस्तक दिसलं तर माझ्यासाठी घेऊन येतात. आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. एकमेकांना आम्ही वाढदिवसाला पोराच्या बंदूक घेऊन जातोय, पोरग बापाला मारल्याचं नाटक करतंय, बाप मेल्याचं नाटक करतोय, त्यात आईला हसायला येतंय, कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललंय. चांगली पुस्तकं पोरांना दिली पाहिजे. नाही विकत आणली, तुमच्या लायब्ररीमध्ये खूप चांगली पुस्तकं आहेत, ती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. आणि म्हणून सर्वांगीण विकासासाठी आपल्याला सगळ्यांना सामूहिक एकत्रित प्रयत्न करता येतील का याच्यासाठी प्रयत्न करा. अनेक शिक्षणाच्या पद्धती महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये विकसित झाल्या. पण मला कर्मवीर भाऊराव पाटलांचा मात्र हेवा वाटतो. काही पद्धती अशा होत्या की ज्या पराकोटीच्या होत्या. एकाच वेळेला तुम्ही सगळं पोरांकडनं करून घेऊ शकत नाही. आदर्श असेल पण प्रॅक्टिकली कर्मवीर भाऊराव पाटलांना मानलं पाहिजे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. एका वाक्यात त्यांनी पोरांना जगण्याची दिशा देऊन टाकली. ज्या पोराच्या हातावरती घट्टे तो माझा विद्यार्थी असला पाहिजे. श्रमाचं महत्व काय, त्याचबरोबरीनं शिक्षणाचं महत्व काय
हे तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये ज्यांनी बिंबवलं लोकांच्या मनावरती, आज कर्मवीर भाऊराव पाटील होते, एवढी मोठी संस्था उभी राहिली, गोरगरिबांच्या पोरांच्या पर्यंत शिक्षणाची गंगा जाऊन पोहोचली. मला हेवा वाटतो, मला अभिमान वाटतो. मी सुद्धा रयतचा विद्यार्थी आहे, मी रयतमध्ये शिकलो. मला अभिमान वाटतो की अरे आपण कर्मवीरांच्या शाळेमध्ये आपण शिकू शकलो. मला वाटतं या लोकांना थोडंसं डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पोरांची फी भरता यावी म्हणून स्वतःचे दागिने गहाण ठेवले, विकले वेळप्रसंगी. भाऊराव पाटील असं जेवायला बसलेले होते, वडील वगैरे सगळे जेवायला बसलेले, घरात पाहुणे आले होते आणि पाहुण्यांनी विचारलं सध्या भाऊराव पाटील काय करतात? वडील म्हणले काय नाही, 3 टाइम गिळतात आणि झोपतात, याच्या पलीकडे काही करत नाही. आणि लक्ष्मीबाई वाढत होत्या. वाढता वाढता लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते अश्रू जेवताना भाऊराव पाटलांच्या हातावरती पडले. बायकोच्या डोळ्यातलं पाणी बघितलं, अपमान पाहिला, ताटावरनं उठले आणि रयत शिक्षण संस्था जन्माला आली. हे असं पेटून उठलं पाहिजे की नाही मी हे करणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. आणि इथं जे जे शिक्षक आहेत, मला तुमच्या सगळ्यांसाठी शेवटचे 2 मिनिट बोलायचे. आणि सगळ्या शिक्षकांना विनंती, आपण भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था उभी केली त्या संस्थेमध्ये तुम्हाला शिकवण्याचं, त्या संस्थेमध्ये काम करण्याचं भाग्य मिळालं. आता ते गाणं ऐकत असताना अंगावरती काटे आले. हे वडाचं झाड, ते चिन्ह, अरे वडाच्या झाडाखाली भाऊराव पाटलांनी शिक्षण संस्था सुरू. त्यांना वाटलं तरी असेल का एक काळ असा येईल आणि रयत शिक्षण संस्था एवढी मोठी झालेली असेल? आज जर अशा ऑडिटोरियम मध्ये जर भाऊराव पाटील बसलेले असते, काय त्यांना डोळ्यासमोर पाहिलं असतं की अरे वडाच्या झाडाखाली केलेली संस्था सुरू, आज काय भव्य दिव्य या संस्थेचं स्वरूप आहे. आणि हे संस्थेचा आदर्श टिकवणं, भाऊराव पाटलांचा आदर्श टिकवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणाची असेल तर ती शिक्षक, प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी बंधू भगिनी आपल्या सगळ्यांची ती सामूहिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल. तंत्रज्ञान बदलेल पण सर शिक्षकाचं महत्व मात्र कधीच कमी होणार नाही. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपनीच्या आश्रमात जाऊन शिकावं लागलं होतं. कृष्ण भगवान म्हटले का मला ऑलरेडी सगळं माहित आहे, मला गीता सांगायची, कंसाला मारायचंय, तुमचा कोर्स 6 महिन्यात 8 पास सर्टिफिकेट द्या, मी चालू. अरे जिथं सुधारणा शिकला तिथे कृष्णाला शिकावं लागलं. जगाचा बाप प्रभू राम, त्याला सुद्धा आश्रमात जाऊन शिकावं लागलं. हा ब्लॅक बोर्ड होता, नंतर ग्रीन बोर्ड आला, आता व्हाईट बोर्ड आला, नंतर स्मार्ट बोर्ड आला. बोर्ड बदले पण शिक्षकाचं महत्व मात्र कधीच कमी होणार नाही. आणि ते अधिष्ठान टिकून ठेवणं ही मात्र आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तुम्ही लक्ष्मण देशपांडे नाव ऐकलंय का? वराड निघाला लंडनला, प्राध्यापक होते, खूप प्रयोग केले, जगभरात प्रयोग केले. आणि जर्मनीला जेव्हा प्रयोगासाठी गेले, येत असताना काहीतरी इश्यू होता आणि तिथल्या लोकांनी म्हणजे एअरपोर्टला गेल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही अमुक अमुक एक फॉर्म आहे तेवढा फक्त भरून द्या. आणि एअरपोर्टचे अधिकारी त्यांना तो फॉर्म भरायला लावत होते. वेगवेगळे तिथे क्रायटेरिया होते, तुमचं नाव अमुक तमुक हे ते, आणि होतं तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय. 3-4 नंबरचा तो ऑप्शन भरताना त्यांनी लिहिलं आय एम अ टीचर. आय एम अ टीचर असं लिहिलेलं बघितल्याबरोबर एअरपोर्टचे ते अधिकारी उठून उभे राहिले. ते म्हणजे तुम्ही फॉर्म फिलअप करायची गरज नाहीये. तो फॉर्म घेतला, सन्मानानं दोघा नवरा बायकोंना थेट प्लेन मध्ये सीट पर्यंत बसून अगदी मानात सन्मानात तिथपर्यंत पोहोचवायला गेले. लक्ष्मण देशपांडेंनी सांगितलं एवढा अभिमान शिक्षक असल्याचा मला याच्या आधी कधी वाटला नव्हता. विमानतर अजून उडायचं होतं पण ते जेव्हा सोडवायला आले तेव्हापासून मी हवेत होतो. आणि जेव्हा मी हे विमान भारतात आल्यानंतर परत तोच इश्यू. मला तिथे अधिकाऱ्यांनी भारतातल्या विचारलं ते फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागेल. बरं मी त्यांना सांगतोय अरे आय एम अ टीचर. ते म्हटले हो म्हणूनच भरा. आम्ही कुठे घेऊन गेलो या अधिष्ठानाला? हे अधिष्ठान टिकवणं ही जबाबदारी कुणाची आहे? मला वाटतं ही आपली जबाबदारी आहे. अरे शिक्षकाविषयी पोरांच्या मनामध्ये प्रचंड कृतज्ञता असते. शिक्षकाविषयी पोरांच्या मनामध्ये कमालीचं प्रेम असतं. आणि पोरांनो एखादे शिक्षक आपल्याला रागवतात, चिडतात, त्यांचा ना आपला काय बांधायला बांधे? तुम्ही नोकरी लागल्यानंतर त्यांचा पगार वाढतोय का? किंवा तुमचं करिअर नाही होत झालं म्हणून त्यांचा कमी होतोय का? अरे पण माझा पोरगा घडला पाहिजे, शिकला पाहिजे, याच्यासाठी सगळ्या शिक्षकांची धडपड असते. यातली एखादी पोरगी कलेक्टर होत्या आणि मॅडम तुम्ही रिटायरमेंट नंतर कुठेतरी भाजी मंडईमध्ये दिसू द्या, थांबते की नाही बघा, पटकन पायाला हात लागतात, मॅडम तुम्ही मला शिकवायला होता. हे प्रेम कुणाच्या वाट्याला? हे वाट्याला आहे ते शिक्षकांच्या. आणि म्हणून भाऊराव पाटलांच्या जयंतीच्या निमित्तानं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काही आमूलाग्र बदल आपल्याला करता येतील का, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. मी कालही त्यांच्याशी बोललो की इथे सुद्धा रोहित दादा शैक्षणिक परिवर्तनासाठी प्रयत्न करतायत. शिक्षकांच्या ट्रेनिंग, अगदी बालवाडी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना, त्या अंगणवाडी सेविकांना ट्रेनिंग, हे जे आहे ना शैक्षणिक परिवर्तन, याच्यासाठी मात्र आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे.
आपण ते प्रयत्न कराल अशी अपेक्षा तुम्हा सगळ्यांकडनं बाळगतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जर अशी बेताची आहे त्यांना मला सांगायचं आणि थांबायचं. अजिबात रडायचं नाही. आपण गरिबीत जन्माला आलो, पोरांनो आपली चूक आहे का? आपण गरिबीत जन्माला आलो ही आपली चूक नाही, पण आपण जर गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. आणि आपल्याला जर कुणी सांगत असेल ते 1 रुपयावर जात नाही, पैशाला कोंबडी खात नाही आणि श्रीमंतांना पुढे झोप आहेत का आणि श्रीमंताच्या वाट्याला तर पुढे सुख आहे का, हे असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. पोरांना ठणकून सांगा जेवढे पैसे कमवता येतील ते. बरे हे सांगणारा पण पैसेच कमवतोय की. पोरांना ठणकून सांगा जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमव. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेव, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुकोबारायांनी सांगितलं काय कमवायचे ते कमवा, पण तुमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. आजच्या जगात जर मला विचारलं माणूस कोणता चांगला, या देशातला, त्या गावातला, या पक्षातला, या धर्मातला, या जातीतला, मी म्हणेन ज्याचा व्यवहार चांगला तो माणूस चांगला. माझे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसवी देत नाहीत आणि रडू देत नाही. चांगल्या मार्गाने कमवायचं, उद्योगात यायचं, व्यवसायात यायचं, व्यापारात यायचं, चांगल्या ठिकाणी नोकऱ्याही करा, अधिकार पदावरती या. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. सिस्टीमला शिव्या घालून सिस्टीम बदलता येत नाही, तिचा भाग बना. गोरगरिबाची पोरं उद्या तहसीलदार झाले, अरे अख्खा तालुका तुमच्या हातात आहे. कलेक्टर झाला, तुम्ही जिल्हा न्यायदंडाधिकारी आहात, तुमच्या हातात अख्खा जिल्हा आहे, जिल्ह्याचं प्रशासन तुमच्या हातात आहे. तुमच्या सहीने एखाद्या गावाचं भविष्य बदलेल, तुमच्या सहीने एखाद्या तालुक्याचं भविष्य बदलून जाईल. काय काय अधिकार आहे. आणि याच्यासाठी काय करायचं, इकडचं डोंगर उचलून तिकडे ठेवायचं. फक्त तुम्हाला पुढची 5-10 वर्ष प्युअरली तुम्हाला तुमची स्वप्न बघायची आणि त्या स्वप्नांच्या दिशेनं मार्गक्रमण करायचं. सगळी स्वप्न पूर्ण होतात असं नाही, पण आम्ही प्रयत्न केला हे समाधान मात्र कायम तुमच्या मनात राहील. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणी विचारलं तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात. तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटते मला माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा. आयुष्य खूप क्षणभंगूर आहे, आपण कुणीच मालक नाही. ह्या माईकवर दादा आतापर्यंत किती जण बोलले, आज मी, उद्या दुसरं कुणीतरी, परवा तिसरं कुणीतरी, आतापर्यंत हजारो लोक याच्यावरती बोलून गेले असतील. तुम्ही ज्या चेअरवर बसलायत ना त्याच्यावर कितीतरी जण बसून गेले. आपण विश्वस्त आहोत, सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि तिकीट काढून एक दिवशी निघून जायचं. इतका साधा जगण्याचा अर्थ आहे. पण तुमच्या जगण्याचा तुम्हाला हेवा वाटेल असं मात्र तुम्ही नक्की काम करा. मुलींनो, इथं केळगाव माहिती ना, नगर जवळचं केळगाव, तिथे अंबिका विद्यालयात मी शिकायला होतो. आणि ज्या कॉलनीत आम्ही राहायचो ना त्या कॉलनीमध्ये सगळ्यांची घर स्लॅबची होती. आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं, ते पण एक खुली. वडिलांनी शिक्षक असतात म्हणजे तिथे जवळ निंबी म्हणून गाव, तिथे शिक्षक होते वडील. तेव्हा ती काहीतरी 20,000 रुपयाला एक खोली घेतली होती. तिथे खोली आहे आमची म्हणून आम्ही तिथे शिकायला आलो नगरमध्ये आईला घेऊन. तर सगळ्यांची घर स्लॅबची, आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घर स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का. ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा जी आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही. ती म्हणायची अरे तू नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का. ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं आता उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं आता पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलेलं नाही. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे गणेशन तू अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळावर संस्कार करून गेला. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि हे फक्त बहीण करू शकते पोरांना. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितका सन्मान जर आपण इतरांच्या बहिणीचा केला ना मग कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च करावे. आणि पोरांनो तुम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकता,
फार विश्वासानं बोलतो. तुम्ही जर असे चौकात उभे आहेत आणि तुमच्या कॉलेजच्या 2 पुरी जर तिथून चाललेल्या आहेत, बसमध्ये गर्दी आहे, तुमचं पोरांचं टोळकं उभं आहे आणि अचानक तुमच्या कॉलेजमधल्या गावातल्या गल्लीतल्या 2-3 पुरी जर बसमध्ये आल्या, तुम्हाला बघितल्याबरोबर त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे, अरे माझ्या कॉलेजची पोरं आहेत, माझ्या शाळेतली पोरं आहेत, माझ्या गावातली पोरं आहेत, आम्ही एका वर्गात आहोत. आणि तुमच्याकडे बघून जर मुलींना सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही. हे तुम्ही आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालो, ही परंपरा टिकवणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून मुलींचा योग्य तो सन्मान कायम ठेवा. छान राहा, हसत राहा, आनंदानं राहा. मी म्हणत नाही फक्त अभ्यास करा, मस्त हे कॉलेज लाईफ एन्जॉय करा, हे दिवस काय परत नाही. छान आपलं आयुष्य आपण जगावं आणि हसत राहावं, इतकीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. हसत राहा. मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं कॉलेजला असताना. त्याच्यावरती एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढे ढकलता येणार नाही, घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. आणि हा निसर्गाने आपल्याला घालून दिलेला नियम आहे. तुम्हाला पुढे ढकलता येणार नाही आयुष्य आणि परत रिव्हर्स करून बघता येणार नाही. निसर्गाचे हे नियम समजून घेतले आणि हसत हसत जगण्याला जर सामोरं गेला तर जगणं सुंदर होऊन जातं. निसर्गाचे नियम समजून घ्या. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाहीत. आणि जाण्याचं पत्र जर 9 महिने आधी आलं असतं तर तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या. आणि दुसरा निसर्गाचा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि पोरांनो, जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? आपलं तर नेलंच असतं, त्याचं शेजारचं, आणखी कोणाचं काही घेऊन जाता येईल का? आणि प्राणी पक्ष्यांची नाळ अजून निसर्गासोबत जुळून आहे. त्यांना निसर्गाचे नियम पक्के ठाऊक आहेत. आपल्यालाच गडबड झाली. एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलं, वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, फिरट्या होतोय, उद्यापासून डाएट 2च धावे करायचे, भाताला शिवायचं. माणसं सांगू किती. म्हणून हसत राहा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो प्लीज कीप स्माइलिंग. थँक्स अ लॉट. धन्यवाद सर.